गेली 11 वर्ष बार्शीमध्ये आपण युगदर्शक प्रतिष्ठानच्या वतीनं युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा हा अविरतपणे घेत आहोत। हे 12 वर्ष आहे। या 12व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना कुठेही आणि कसलाही आपल्या गुणवत्तेमध्ये म्हणजे ज्याला पुरस्कार दिलेत त्यांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड केलेली नाही। अतिशय योग्य असे जसे आपण दरवर्षी निवडतो तसेच ह्या वर्षी पण निवडलेले आहेत। या पुरस्कार सोहळा 26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी होणार आहे। या पुरस्कार सोहळ्यासाठी आपले शिवव्याख्याते दुर्ग म्हणजे गड किल्ल्याचा अभ्यास असणारे डॉक्टर शिवरत्न शेटे हे यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर आरोग्यदूत मंगेश चिवटे आहेत आणि बाकी सर्व आपली मंडळी आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे दिलीप सोपल, माजी मंत्री दिलीप सोपल व आमदार दिलीप सोपल आहेत। यानंतर यावर्षी आपण पुरस्कार देताना महसूल आयकॉन जो राज्यस्तरामध्ये आपण एक देतो तो औशाचे तहसीलदार घनश्याम आडसूळ यांना दिलेला आहे। त्याचबरोबर राज्यस्तरीय पोलीस आयकॉनमध्ये दिलीप ढेरे साहेब आपल्या बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांना दिलेला आहे। त्याचबरोबर महिला आयकॉन या शुभांगी कातुरे पाटील आहे। मूर्ती खूप लहान आणि कीर्ती खूप मोठी आहे, ते आपण आपल्याला काय क्रमामध्ये समजेल कातुरे पाटलांचं कार्य। त्याचबरोबर वैद्यकीय आयकॉनमध्ये सचिन मांजरे पाटील यांचं नाव फायनल केलेलं आहे। त्याचबरोबर उद्योजक आयकॉनमध्ये नितीन आवटे आणि पत्रकार आयकॉन आपल्या सर्वांना माहिती आहे गेली अनेक वर्ष बार्शीच्या राजकारणावर, प्रशासनावर किंवा समाजकारणावर सुद्धा अतिशय आपल्या पत्रकारितेमुळे वेगळी छाप ज्यांनी सोडलेली आहे, ज्यांच्या लेखणीची धारदारता सर्व बार्शीकर बघत आहे असे आपले धैर्यशील पाटील यावर्षी पत्रकार आयकॉन म्हणून त्यांना सन्मान करण्यात आम्ही आमचा गौरव समजतोय। त्याचबरोबर कला आयकॉनमध्ये त्रिशूल लटके आहेत, सामाजिकमध्ये जुबेर बागवान आहे, शिक्षणमध्ये DIT कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, युवा आयकॉन विवेक गशिव आहे, अजय बानवसे आपले गोरक्ष आयकॉन आहेत आणि प्रमोद गोसावी कृषी आयकॉन आहेत। तर अशा प्रकारे हे पुरस्कार यावर्षी वितरित करत आहोत। हा पुरस्कार चालू केल्यापासून 5 वर्ष आपण 5 वर्षापर्यंत हा पुरस्कार होता तोपर्यंत आपण या पुरस्कारांचं जे काम आहे ते डॉक्युमेंटरी आपण बनवत नव्हतो। पण त्यानंतर विशाल नवले जे आपल्या समितीचे एक सन्माननीय सदस्य आणि खंबीर पाठीराखे आहेत, ते विशाल नवलेंनी परत एक संकल्पना मांडली की आपण ह्यांचं काम दाखवू आणि ते खूप चांगली संकल्पना 5व्या वर्षापासून चालू केली आणि आता अविरतपणे चालू आहे। गेली 2 महिने झालं या डॉक्युमेंटरी बनवायचं काम चालू आहे, अजूनही काम ते चालूच आहे, ते काम पूर्ण होणारच आहे। या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं। नेत्रदीपक सोहळा जो 12व्या वर्षात जातोय आणि 12व्या वर्षात म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला सार्वजनिक क्षेत्रामधला पहिला पुरस्कार सोहळा आहे जो 12व्या वर्षात पदार्पण करतोय। असा पुरस्कारासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो।